हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची नाही तर श्रीरामाची मूर्ती बसवा। या ठिकाणी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविली तर ते आम्ही संपवून टाकू। हायकोर्टामध्ये डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती बसतेच कशी आम्ही पाहून घेऊ। जर या ठिकाणी मूर्ती बसली तर ती मूर्ती संपविली जाईल। कोणामध्ये हिम्मत असेल तर त्याने या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती बसवून दाखवावी। जर इथे आंबेडकरांची मूर्ती बसली तर त्याच बाजूला श्रीरामाची मूर्ती बसेल। या ठिकाणी कोणीही परवानगी दिली तरी डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती आम्ही बसूच देणार नाही। तर मित्रांनो, ही सर्व वक्तव्य आहेत हायकोर्टामध्ये काम करणाऱ्या काही वकिलांची, आणि ती जी कोर्ट आहेत मित्रांनो त्या ठिकाणी ते वकील चांगल्या मोठमोठ्या पदांवरती आहेत किंवा ते चांगलेच त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रॅक्टिस करताय। हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविण्यात यावी असा निर्णय जो आहे त्या ठिकाणी असणाऱ्या न्यायाधीशांनी दिला, आणि तो निर्णय दिल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी असणाऱ्या जातीयवादी वकिलांच्या मनामध्ये ही गोष्ट खपायला लागली आणि त्यांच्या डोळ्यामध्ये चालायला लागली की हायकोर्टामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती कस काय बसू शकते किंवा या ठिकाणी त्यांची मूर्ती कशी बसणार, असे वक्तव्य करत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविण्यासाठी जे आहे हायकोर्टामध्ये विरोध केला जात आहे। तर मित्रांनो, संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये असणाऱ्या ग्वालियर या ठिकाणी जे हायकोर्ट आहे त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती त्या न्यायालयाच्या आवारात बसविण्यात यावी अशी मागणी किंवा असा अध्यादेश जो आहे त्या ठिकाणी असणाऱ्या न्यायाधीशांनी काढला, आणि त्यांनी तो अध्यादेश दिला। त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे मूर्ती ज्या ठिकाणी बसविली जाणार होती त्या चौतऱ्याचं किंवा त्या ओट्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं, आणि त्यानंतर गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा त्या ठिकाणी आणण्यात आला, आणि तो पुतळा त्या ठिकाणी बसविला जाणार होता। परंतु त्या ठिकाणी स्वतःला सवर्ण जातीच्या व स्वतःला उच्च जातीच्या समजणाऱ्या त्या जातीवादी लोकांनी जे आहे किंवा त्या वकिलांनी जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती या ठिकाणी बसणारच नाही किंवा आम्ही या ठिकाणी मूर्ती बसूच देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करत त्या ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केलं। आणि ती जातीवादी वकील जे आहेत ती फक्त एवढ्यावरच थांबली नाही तर त्यासोबत त्या ठिकाणी आंबेडकरवादी वकिलांसोबत त्यांनी हातपाई करायला देखील सुरुवात केली, धक्काबुक्की करायला सुरुवात केली, आणि त्या ठिकाणी जे पोलीस बांधव आलेले होते किंवा जे पोलीस बांधव त्या ठिकाणी उभे होते त्यांना देखील त्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली। आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणारं वातावरण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे आहे पांगलं, आणि त्या ठिकाणी जे आहे वातावरण मोठ्या प्रमाणात पांगल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे त्यांच्याकडनं वेगवेगळे आरोप करण्यात आले, आणि त्याच लोकांनी हातापाई करून त्यांनी थेट सांगितलं की आंबेडकरवादी वकिलांनीच असं केलंय, आणि त्यासोबत या ठिकाणी काही झालं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आम्ही बसूच देणार नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती या ठिकाणी बसणारच नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणारा जो एक जातीवादी वकील होता त्याला जे आहे त्या ठिकाणी काही प्रश्न विचारण्यात आले, तर त्यांनी जे आहे सर्वात अगोदर असं सांगितलं की या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसायलाच नाही पाहिजे, आणि त्यासोबत त्यांनी सांगितलं की कुठल्या न्यायाधीशांनी किंवा कोणी जरी अध्यादेश दिला तरी या ठिकाणी आम्ही मूर्ती बसूच देणार नाही, आणि जर तुम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविणार असाल तर त्याचसोबत या ठिकाणी आम्ही प्रभू श्रीरामाची देखील मूर्ती बसवू अशा प्रकारचं त्यांनी वातावरण पेटून देण्याचं काम केलं। आणि इतकं बोलूनच तो थांबला नाही तर त्याने सांगितलं की या ठिकाणी कुणी आला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती या ठिकाणी बसणारच नाही, आणि बसली तरी आम्ही ती बसू देणार नाही किंवा या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पुतळा आम्ही उभारू देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। आणि त्यासोबत बोलत असताना तो म्हणाला की जर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसला किंवा बसविला गेला तर आम्ही तो पुतळा संपून टाकू किंवा तो पुतळा आम्ही तोडून फोडून फेकू अशा प्रकारचे चित्रविचित्र वक्तव्य त्या व्यक्तीने केले। क्यों लगेगी बाबा साहब की प्रतिमा? ये प्राइवेट प्रॉपर्टियां हैं क्या? मेरे को परमिशन दिला दो, लाओ मैं 90% वकील खड़े कर देता हूँ, मैं लगाता हूँ राम जी की प्रतिमा, लगा दो परमिशन। हाथापाई का भी आरोप लग रहा है। हाथापाई का आरोप लगेगा जब आप बाहर से आउटसाइड से आपराधिक तत्वों को कहीं भीमसेना कहीं फलाने बुलाओगे, लगेगा। अगर शांति बाहर रखनी है तो इनको सबको विदा करो, शांति से जो प्रक्रिया है आप बहुमत कर लो। कल जनरल बॉडी की मीटिंग है, उसमें वकील जितने बहुमत में बोलेंगे उस हिसाब से हो जाएगा प्रोग्राम। ट्रक में ये प्रतिमा रखी, ट्रक में प्रतिमा रखी है, ये कहीं नहीं जाएगी, DRP लाइन जाएगी या फिर वहाँ जाएगी, और नहीं तो वकील इतने कमजोर नहीं है, बाहर के आउटसाइडर हमारे भी बहुत आ सकते हैं, फिर ये प्रतिमा ही नहीं बचेगी। तो क्या भारी लोग शामिल थे? नहीं, अभी हमारे एक भी ऐसा नहीं है जो वकील नहीं हो, अभिभाषक हैं सब लोग, और ये बीमारी वगैरह खड़े तो हैं बाहर देख। त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या भीम सैनिकांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आलेली पाहायला मिळाली।
परंतु मित्रांनो, हे सर्व घडत असताना त्या ठिकाणी आंबेडकरवादी वकील असतील किंवा जे संविधानप्रेमी लोक होते, त्यांनी ज्या अतिशय प्रेमाने या वातावरणाला त्या ठिकाणी हाताळण्याचं काम केलं. परंतु तो जो मिश्रा नावाचा वकील होता, तो काही त्या ठिकाणी थांबण्याचं नाव घेत नव्हता व त्याचसोबत त्या बार असोसिएशनचा जो अध्यक्ष होता, त्याने देखील असा निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी काही झालं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसूच द्यायची नाही किंवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसणारच नाही, असं आम्ही या ठिकाणी करणार आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या आंबेडकरवादी वकिलांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबत मित्रांनो, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसवावी या समर्थनात आलेल्या एका वकिलाला त्यांनी पकडलं आणि त्यांना मारहाण करत त्यांच्या चष्म्याची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मग प्रश्न हा पडायला लागतो की आपल्या भारत देशाचे पहिले कायदा कानून मंत्री असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे ज्यांनी कायदे कानून लिहिले व त्यासोबत ते कायदा कानून मंत्री होते, तरी देखील त्यांचा पुतळा त्या ठिकाणी बसू दिला जात नाही. तर या लोकांच्या मनामध्ये किती मोठ्या प्रमाणात जातीवाद असेल किंवा यांच्या मनामध्ये आजही किती मोठ्या प्रमाणात जातीयता भरलेली असेल हे दिसून येते. कारण आपल्या देशाचे पहिले कानून मंत्री, कायदा मंत्री असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच पुतळा जर यांना चालत नाही, तर यांच्या मनामध्ये किती मोठ्या प्रमाणात द्वेष आहे आणि त्यांच्या या कृतीतून ते संपूर्णपणे दिसून येत आहे. आणि त्याचसोबत हे दोन समाजांमध्ये ते निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसत असेल, तर त्याचसोबत त्या ठिकाणी ज्या प्रभू श्रीरामाचा देखील पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी करत दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम देखील तो वकील करत आहे. आणि आम्ही देखील साधेसुधे वकील नाही, तर आम्ही देखील या ठिकाणी गुंडागिरी करू शकतो, अशा प्रकारचे वक्तव्य करून त्याने स्वतःची लायकी देखील दाखवून दिलेली आहे. तरी मित्रांनो, संपूर्ण प्रकरण हे जवळपास 2 महिन्यापासून त्या ठिकाणी चालू आहे. कारण 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी ग्वालियर हायकोर्टाचे जे न्यायाधीश होते किंवा मुख्य न्यायाधीश होते, त्यांनी त्या ठिकाणी एक अध्यादेश दिला. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आपल्या कोर्टाच्या परिसरामध्ये कुठल्या ना कुठल्या महापुरुषाचा पुतळा असायला पाहिजे. तर मग दुसऱ्या कुठल्या महापुरुषाचा पुतळा असण्यापेक्षा या ठिकाणी जे आहे आपल्या देशाचे पहिले कायदा मंत्री, कानून मंत्री व त्याचसोबत आपल्या देशाच्या संविधानाचे शिल्पकार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुंदर असा मोठा पुतळा या ठिकाणी बसविण्यात यावा, पूर्णकृत पुतळा या ठिकाणी बसविण्यात यावा अशी त्यांनी घोषणा केली. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी चौथऱ्याचं काम देखील चालू झालं. आणि त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी चौथऱ्याचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी काल परवा म्हणजे बुधवारी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृत पुतळा एका ट्रकमधून त्या ठिकाणी घेऊन आणण्यात आला. परंतु जेव्हा तो पुतळा त्या ठिकाणी आला हे त्या ठिकाणी सवर्ण जातीच्या ब्राह्मणवादी जातीवादी वकिलांना कळालं. त्यानंतर त्यांनी गेटवरतीच तो पुतळा तो ट्रक अडविला आणि त्या पुतळ्याला आतमध्ये घेऊन न जाण्याचं त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आवाहन केलं व त्यासोबत त्यांनी जे आहे त्या ठिकाणी धक्काबुक्की करत आरेरावीची भाषा वापरत तो पुतळा त्या ठिकाणी थांबविला. आणि पोलीस जमा झाल्यानंतर पोलिसांना धक्काबुक्की तर केलीच, परंतु त्यासोबत त्या ठिकाणी असणाऱ्या आंबेडकरवादी वकिलांना देखील त्यांनी धक्काबुक्की केली. आणि एवढ्यावरच थांबले नाही, तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काही झालं तरी या कोर्टाच्या परिसरामध्ये बसलाच नाही पाहिजे आणि तो आम्ही बसू देणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. आणि आता तो जो पुतळा आहे मित्रांनो पोलीस स्टेशनमध्ये न्या आणि त्याला पोलीस संरक्षण देऊन जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो पुतळा तिकडेच ठेवा, असं वक्तव्य देखील त्या वकिलांनी केलं. आणि त्यामुळे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तो पूर्णकृत पुतळा आता ग्वालियरच्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवला जाणार आहे. आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी ते वकील म्हणताय की आम्ही या ठिकाणी आमच्या वकिलांचं मतदान घेऊ आणि ज्यामध्ये जर बहुमत पडलं तरच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला जाईल. म्हणजे कोर्टाच्या हायकोर्टाचे जे जज असतात त्यांनी दिलेला निर्णय देखील यांना मान्य नाही, म्हणजे यांना कायदा कानून मान्य नाही आणि हे लोक स्वतःला वकील म्हणताय. कारण त्या ठिकाणी असणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या जजने सांगितलं होतं की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला जावा, परंतु या लोकांच्या मनामध्ये एवढा जातीवाद आहे की यांना कायदा कानून देखील मानायचा नाही किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या सुप्रीम कोर्टाचे जज जे आहेत त्यांनी दिलेले जे हे दिलेला आहे निर्णय तो देखील त्यांना मानायचा नाही. आणि हे जे आहेत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या पुतळ्याला विरोध करत आहेत किंवा त्या मूर्तीला त्या ठिकाणी बसू देणार नाही असं म्हणत त्यांनी जे आहे त्या ठिकाणी धक्काबुक्की तर केलीच, परंतु आता त्यासोबत त्या ठिकाणी तो पुतळा वापस पाठविला देखील आहे. तरी येत्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी काय घडते, काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात शेअर करा.